तुमच्या मोबाईलवर अलीकडेच महावितरणचा तुमचे सध्याचे मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचा मेसेज आला असेलच. स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट यावर आपण आज चर्चा करूया. नमस्कार, मी संतोष पाटील. आपलं SP न्यूज मध्ये स्वागत आहे. महावितरण बसवणार असणारे हे स्मार्ट मीटर नेमकं काय आहे, याबाबत वीज बिल वाढणार की कमी होणार, आणि जर ही योजना इतकी चांगली असेल तर तामिळनाडू, पंजाब, केरळ सारख्या राज्यांनी याला विरोध का केलाय? महावितरणच्या म्हणण्यानुसार स्मार्ट मीटरमुळे बिलिंग मधील चुका कमी होतील, ग्राहक मोबाईलवर आपला वीज वापर पाहू शकेल, वीज चोरी रोखता येईल आणि वीज वितरण कंपन्यांचे यातून जे काही आर्थिक नुकसान होते ते कमी होईल. हे सगळं ऐकायला खूप चांगलं वाटतंय, पण ग्राहकांच्या मनात वीज बिल वाढण्याची शंका येते. अनेक ग्राहकांचं म्हणणं आहे की आधीच वीज बिलाचा भार दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशा स्थितीत नवीन मीटर बसवल्यानंतर अजून काही अतिरिक्त खर्च तर येणार नाहीत ना? त्यांचं म्हणणं आहे की मीटर मोफत असलं तरी ह्या प्रकल्पाचा हजारो कोटी रुपयांचा खर्च शेवटी अप्रत्यक्षपणे ग्राहकावरच पडू शकतो. योजना चांगली असेल तर मग केवळ केरळ, राजस्थान, तामिळनाडू अशा राज्यांनी याला विरोध का केलाय? तामिळनाडूमध्ये सरकार आणि ग्राहकांचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर भविष्यात प्रीपेड वीज व्यवस्थेचा भार टाकला जाणार आहे. भविष्यात वीज पुरवठ्यावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. केरळमध्येही ग्राहक संघटनांनी डेटा गोपनीयता आणि खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केलाय. राजस्थानमध्ये काही भागात वीज मीटर बसवल्यानंतर वीज बिलात वाढल्याच्या मोठ्या तक्रारी पुढे आल्यात. यावर वीज वितरण कंपनी ग्राहकांचं समाधानकारक उत्तर देऊन समाधान करू शकलेली नाही. उलट महाराष्ट्रातील 2.5 कोटी ग्राहकांना मेसेज पाठवून पुढील 48 तासात स्मार्ट मीटर बसवले नाही तर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला गेलाय. महावितरणकडे राज्यात 2.5 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. 48 तासात सगळीकडे स्मार्ट मीटर बसवण्याचे महावितरणने नियोजन केले. सरकारचं म्हणणं आहे की भविष्यात वीज क्षेत्र अधिक आधुनिक होणार आहे. ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक तासाचा वीज वापर यामुळे दिसेल. पण ग्राहक अजूनही संभ्रमात आहे. काही प्रश्न आहेत ग्राहकांकडे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढणार, नेटवर्क नसलेल्या ग्रामीण भागात ही व्यवस्था प्रभावीपणे काम करेल का, आपला डेटा सुरक्षित राहील का, तांत्रिक बिघाड झाल्यास ग्राहकांना याचा त्रास होणार नाही ना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात सरकार आणि महावितरण भविष्यात यशस्वी होईल का? पण तामिळनाडू, पंजाब, केरळ आणि इतर अनेक राज्यांनी उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करूनही चालणार नाही. कारण हा विषय केवळ विजेचं मीटर बदलण्याचा नाही. हा विषय आहे लाखो ग्राहकांच्या पैशाचा, त्यांच्या विजेच्या हक्काचा आणि भविष्यातील वीज व्यवस्थेचा. तुमच्या भागात स्मार्ट मीटर बसवण्यात आले, याबाबत तुमचा अनुभव काय सांगतोय आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला स्मार्ट मीटर फायदेशीर वाटलं की त्याबद्दल अजून काही शंका तुमच्या मनात आहे, याबद्दल आपल्या प्रतिक्रियांचं आम्ही स्वागत करतोय.